आपण पाहू शकतो की दापोडी पोलीस स्थानकाच्या बाहेर ही गाडी जी आहे ती या ठिकाणी थांबलेली आहे। यामध्ये ही दारू जी आहे ती कॅन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये ही दारू जी आहे ती आता तपासणीसाठी लॅब मध्ये जी आहे ती घेऊन जाणार आहे। त्यासाठी आपण पाहू शकतो की आता पिंपरी चिंचवडमधील दापोडी पोलीस स्थानकाच्या बाहेर ही गाडी जी आहे ती आता थांबलेली आहे। ही दारू जी आहे ती संपूर्णपणे चेक करण्यात येईल। त्यानंतर या दारूमध्ये विषारी काय पदार्थ होते किंवा काय रसायन होते हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहिलं तर आरोपीला जे आहे आता पोलिसांनी दापोडी पोलीस ठाण्यात जे आहे ती आणलेलं आहे। आपण पाहू शकतो की दापोडी पोलीस स्थानकाच्या बाहेर ह्या गाड्या ज्या आहेत त्या आता लागलेल्या आहेत। जो आरोपी आहे वानखेडे त्याला देखील पोलिसांनी याच दापोडी पोलीस स्थानकात जे आहे ते चौकशीसाठी आणलेलं आहे। त्यासाठी आपण पाहू शकतो की पोलीस स्थानका बाहेर जे आहे ते आता दारूचे कॅन जे आहेत ते ठेवण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे आता पोलीस जे आहेत आता अधिकचा तपास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। तर आपण पाहिलं पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू झालेला होता। हडपसरमध्ये 5 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची माहिती होती। या पार्श्वभूमीवर आता ही दारू जप्त करण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता अधिकचा तपास केला जाणार आहे।